नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आज आपण मानसिक क्षमता चाचणी घेऊया। त्याच्यामधले आपले 40 प्रश्न झालेले होते आणि 41 पासून आपण बघणार आहोत। तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगळे पद शोधा हा घटक सुरू आहे। म्हणजे 3 ऑप्शन सेम आणि 1 ऑप्शन वेगळं ते पद शोधायचं आहे। चला तर आपल्याला 41 पासून आपण स्टार्ट करूया। 40 पर्यंत आपले कंप्लीट झाले होते। 41 मध्ये दिलेलं आहे हे सर्व प्रकार। हे बघा, इथे चप्पल आहे, इथे शूज आहे आणि इथे चप्पल आहे। तर हे सर्व चप्पलाचे प्रकार आहेत आणि हे सॉक्स आहेत। मग वेगळं पद कोणतं येणार? सॉक्स। ऑप्शन क्रमांक सी। प्रश्न क्रमांक 42 मध्ये क्यूब दिलेले आहे, त्याच्यामध्ये डिझाइन दिलेली आहे। तर आपल्याला ते शोधायचे आहे। इथे स्टार स्टार स्टार, चौरस 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 चौरस, त्रिकोण 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 त्रिकोण। तर आपल्याला इथे हे बघा, या स्टारला 5 कोण आहेत। हे बघा, 1 2 3 4 5। याला 1 2 3 4 5 6, याला 6 आहे, यालाही 5 आहे आणि 1 2 3 4 5, यालाही 5 आहे। मग आपलं वेगळं उत्तर कोण, म्हणजे वेगळं पद कोणतं येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी। प्रश्न क्रमांक 43 मध्ये आपल्याला एक पांढरा गोल आहे आणि एक रंगवलेला गोल आहे आणि 2 आपले असे मार्क केलेले गोल आहेत। तर जे मार्क केलेले गोल जे आहेत ते कर्णाच्या रेषेमध्ये आहे। हे बघा, इथे बी मध्ये पण, सी मध्ये नाही आहे आणि डी मध्ये पण। हे बघा, जी कर्ण रेषा असते त्या टाइप आहेत, पण बी मध्ये सी मध्ये नाही आहे। ते दोन्ही पण गोल वर दिले, वरच्या साईडला दिले। मग आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक सी। प्रश्न क्रमांक 44 मध्ये आपल्याला हे दिलेले आहेत, म्हणजे सर्कल, त्याच्यामध्ये एक आकृती। हे बघा, याच्यामध्ये सर्कल सर्कल, याच्यामध्ये षटकोन आणि याच्यामध्ये सर्कल, याच्यामध्ये पण सर्कल दिला आणि याच्यामध्ये चौरस दिला। तर आपल्याला हे बघा, इथे गोल आहे पण हा त्रिकोण याला छेदत नाही कुठेच। इथे गोल आहे, यालाही छेदत नाही, म्हणजे बाहेरची आकृती आतमधल्या आकृतीला छेदत नाही। पण डी मध्ये तसं नाही आहे, बाहेरची आकृती आतमधल्या आकृतीला छेदत आहे। तर आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक डी। तर प्रश्न क्रमांक 45, याच्यामध्ये गोल दिलेले आहेत आणि त्रिकोण दिलेले आहेत। हे बघा, 3 गोल 1 त्रिकोण। पण याच्यामधला जो हा त्रिकोण आहे तो त्याचा शिरोबिंदू केंद्रबिंदूकडे आहे। ए मध्ये पण, बी मध्ये पण, सी मध्ये पण डी मध्ये मात्र तसा नाही आहे, तो उलट्या दिशेला आहे। मग आपलं ऑप्शन काय येणार? उत्तर ऑप्शन क्रमांक डी। प्रश्न क्रमांक 46 मध्ये आपल्याला दिलेला आहे, जी आतमधली आकृती आहे ती एकापेक्षा जास्त रेषेने बनलेली आहे। पण जी, हे बघा, इथे 3 रेषा लागलेल्या आहेत, इथे 1 2 3 4 5, इथे 5, इथे 4 आणि इथे 1। तर मग इथे एकापेक्षा जास्त रेषा लागलेल्या आहेत, पण मात्र बी मध्ये एकच रेषा आहे। मग आपलं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक बी। आणि प्रश्न क्रमांक 47 मध्ये आपण एक फेस दिलेला आहे, त्या फेस मध्ये आपल्याला डोळे जे आहेत
ते 3 मध्ये ए मध्ये, बी मध्ये आणि डी मध्ये सेम आहेत, पण सी मध्ये सेम नाही आहे, ती थोडे स्क्वेअर सारखे दिलेले आहेत. मग आपलं उत्तर येणार सी. प्रश्न क्रमांक 48 मध्ये आपल्याला काटकोन दिलेले आहेत. ए मध्ये, बी मध्ये आणि डी मध्ये, मात्र सी मध्ये लघुकोन आहे बघा. तर आपलं उत्तर येणार सी. प्रश्न क्रमांक 49 मध्ये आपल्याला वाहने दिलेले आहेत. इथे आहे बाईक, स्कूटी, सायकल. तर आपल्याला इथे याला पण 2 चाकं आहेत, याला 2 चाकं आहेत, याला 2 चाके आहेत आणि याला 3 चाके आहेत. मग आपला ऑप्शन क्रमांक येणार डी. प्रश्न क्रमांक शेवटचा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो नवोदयचा सिलेबस आहे तो चेंज झालेला आहे, त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे. आणि कोणतं टॉपिक किती मार्काला विचारलेला आहे त्याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर आता आपलं शेवटचा प्रश्न. आता हे चौकट दिलेलं आहे आणि चौकटामध्ये जे कर्ण आहे त्याला ए मध्ये रेष आहे, पण बी मध्ये मात्र साईडला रेष आहे, सी मध्ये साईडला रेष आहे आणि डी मध्ये पण साईडला रेष आहे. ही छोटी रेष जी दिलेली आहे ती. मात्र ए मध्ये ही कर्णाला रेष दिलेली आहे. मग आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक 1 ए. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मी धन्यवाद.